ओम नमः शिवाय. ओम श्री कालभैरवाय नमः. ओम उमा पार्वती पते हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, उद्या 7 जुलै वार मंगळवार या दिवशी आलेली आहे काल अष्टमी. कालभैरव हे भगवान शिवाचा 5वा अवतार आहे. हे शिवाचे उग्र व भीषण रूप आहे. पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखाला भैरव म्हणतात. तसेच भैरव हा शिवाचा एक प्रमुख गण असल्याचे मानले जाते. कालभैरव हे एक तांत्रिक देवता आहेत. हिंदूंचे एक कुलदैवत आहेत. भैरवाला सासवा असेही म्हणतात. सासवा म्हणजे ज्यांचे वाहन कुत्रा आहे. तो शैव मंदिराचा द्वापार व शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्व शक्तिपीठ आणि ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी भैरवाचे जागृत स्थान असते. भैरवाचा अवतार प्रदोष काळ म्हणजेच रात्रीच्या मिलन काळात झाला होता. त्यामुळे भैरवाची पूजा संध्याकाळी प्रदोष काळी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी महादेवाची पूजा करण्याचाही नियम आहे. हिंदू कॅलेंडरनुसार काल अष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 8व्या दिवशी साजरी केली जाते. म्हणजेच उद्या तारीख आहे 7 जुलै, वार मंगळवार आणि काल अष्टमी आहे. या काल अष्टमीला विशेष महत्त्व आहे. कारण पहा, कृष्ण पक्षामध्ये विशेषतः चंद्राचं बल हे कमी असते. कृष्ण पक्षामध्ये जशी जशी अमावस्या जवळ येत जाते तसतसं पाहू शकता की अमावस्येच्या तिथी आपल्याला चंद्रदर्शन सहसा होत नाही. संपूर्ण पक्षामध्ये शनिदेवता आहे आणि शनी महाराज संकट उत्पन्न करणाऱ्याला शिक्षा आणि सेवा करणाऱ्याला दया देऊ शकतात. तसेच कालभैरव सुद्धा संकट उत्पन्न करणाऱ्याला शिक्षा देतात आणि सेवा करणाऱ्याला दया देतात. म्हणून काल अष्टमीच्या दिवशी आपण सगळेजण कालभैरवांची सेवा करत असतो. कालभैरव आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. कालभैरव हे काशीचा कोतवाल म्हणून त्यांची ओळख आहे. काशी क्षेत्रात ते रक्षण करत असतात. कालभैरव देव म्हटलं की उग्र व तापट स्वभावाचे असले तरी पण ते नेहमी आपल्या भक्तांचे रक्षण करत असतात. शिस्तप्रिय देव आहेत की जो कोणी अपराध करतो त्यांना ते दंड नक्कीच करत असतात. शिवाच्या भक्तांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. काल अष्टमी दिवशी कालभैरवाची विशेष पूजा करावी आणि तुमच्या सर्व पापाची क्षमा आणि आशीर्वाद घ्यावा. या दिवशी तुम्ही जीवनात समृद्धी, आनंदी, यश मिळवण्यासाठी व्रत देखील करू शकता. शक्य नसेल व्रत करणे तरी फक्त कालभैरवांचे तुम्ही स्मरणसुद्धा करू शकता. काल अष्टमीच्या दिवशी भगवान भैरवांना प्रसन्न करण्याचे काही उपाय देखील आहेत. या दिवशी भैरवाच्या मूर्तीसमोर नारळ, हार, मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. आता सध्या तरी कालभैरवांची मूर्ती आपल्या पूजा मंदिरात नसते, तर तुम्ही भैरवाचं रूप हे भगवान शिवाचं आहे. त्यामुळे शिवलिंगासमोर सुद्धा हा उपाय करू शकता. तसेच खडीसाखरेचा नैवेद्य पेढा दाखवावा, यथाशक्ती दक्षिणा द्यावा आणि श्री कालभैरव अष्टक शक्य असेल तर 11 वेळा, नसेल तर 1 वेळा पाठ करावा. कालभैरव अष्टक हा इतका प्रभावी आहे की तुम्ही कुठलीही इच्छा मनात धरून त्याचं रोज पठण केलं किंवा मोबाईलवरती जर ऐकलं तर खूप चांगला अनुभव येईल. वाईट बाधा, वाईट शक्तीसुद्धा निघून जाते. असं नाही की कालभैरव अष्टक हे पठणच केले पाहिजे. तुम्ही रोज उठल्यानंतर मोबाईलवरती लावून 40 दिवस अनुभव घ्या. म्हणजेच काल अष्टमीपासून सलग 40 दिवस कालभैरव अष्टक रोज 1 वेळा आणि ओम श्री कालभैरवाय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करू शकता. तुमच्या जीवनात ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत, नकारात्मक वाईट बाधा आहेत, तर त्या नक्की दूर होतील. आणि नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे अनुभव सांगा. असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात. हा उपाय रोज भक्तिभावाने करावा. मैत्रिणींनो, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला अनुभव आलेला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता काल अष्टमीच्या दिवशी बेलाच्या पानावरती चंदनाने ओम नमः शिवाय लिहून शिवलिंगावरती अर्पण करावे. शिवलिंगावरती दूध, दही आणि मिठाई खाऊ घालू शकता किंवा अर्पण करू शकता. हा उपाय केल्याने भगवान भैरव आणि शनिदेव दोघेही प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आता कालभैरव उपासनेसाठी काल अष्टमीला का महत्त्व आहे हे जाणून घेऊया. कालभैरव हे भगवान शिवाचे 5वा अवतार मानला जातो. हे दैवत प्रथमदर्शनी उग्र भासत असले भक्तांच्या हाकेला तात्काळ ओ देणारे आहेत. त्यांची पूजा करणे भक्तांसाठी नेहमीच मुक्तिदायक आणि सुखद असते. तसेच त्यांची पूजा केल्याने सर्वात मोठे अडथळेसुद्धा त्वरित दूर होतात. शिवमहापुराणात कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला उत्पत्ती झालेल्या कालभैरवांचे वर्णन आहे.
असे मानले जाते की या दिवशी कालभैरवांचे व्रत आणि उपासना केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. काल म्हणजे काळ आणि भैरव म्हणजे सर्व भयापासून रक्षण करणारा. म्हणूनच कालभैरवांना काळाचा देव असे म्हणतात. तसेच त्यांना दंडाधिपती सुद्धा म्हणतात. कालभैरव हे श्यामवर्णाचे असून त्यांना 4 हात आहेत, ज्यात त्रिशूळ, खड्ग, खाफर आणि ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक धारण केले आहे. त्यांचे वाहन कुत्रा असून त्यांची वेशभूषा भगवान शिवशंकरांसारखी आहे. म्हणजे सर्वांगाला चिताभस्म फासलेले, भाल प्रदेशावर त्रिपुंड आणि कमरेभोवती व्याघ्र चर्म, गळ्यात रुंड माळ व सर्प धारण करणारे कालभैरवाचे हे विकराळ रूप प्रथमदर्शनी कोणाच्याही मनात भय उत्पन्न करते. कालभैरवाचे वास्तव्य सदैव स्मशानात असते. इतकेच नव्हे तर तो भूत, पिशाच, मुंजा, वेताळ, खवीस व योगिनीचा अधिपती मानला जातो. तो आपल्या भक्तांचा सदैव रक्षण करतो आणि संकटांचा, भूतबाधांचा नायनाट करतो. बघा, तुमच्या घरात सतत कटकट असेल, तुमचं मन लागत नाही, तुमचं मन कुठेतरी वाईट मार्गावर लागलेले आहे किंवा भरकटत आहे, बाहेरची बाधा झाली असेल तर काय करावे? आपल्याला माहीत आहे की महाराजांच्या सेवेत आहोत, आपल्या केसालाही धक्का लागणार नाही. पण असं जर तुम्हाला वाटत असेल की हो, माझ्यावर काहीतरी वाईट बाधा झालेली आहे, पण ते तुम्हाला जाणवत नाही, पण ती कुठल्या ना कुठल्या मार्गातून घरामध्ये नुकसान होत आहे. तुमच्या घरात रोज कालभैरव अष्टक वाचलं किंवा ऐकलं गेलं पाहिजे. घरात कितीही प्रकाराची नकारात्मक भरलेली असो, असे स्वप्न पडतात की ज्याने आपल्याला 2-2, 3-3 दिवस झोप लागत नाही. मी महिलांनो तुम्हाला विशेष करून सांगते की तुम्ही कालभैरव अष्टक रोज पठण केले पाहिजे. तुम्ही बिझी असाल तरीही तुम्ही दिवसातून एकदा तरी कालभैरव अष्टक मोबाईलवरती ऐकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कालभैरव अष्टकचे स्तोत्र जे आहे ते तुम्ही रोज 11 वेळा जर वाचलं तर तुम्ही 11 वेळा, शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा जरी वाचलं तरी सुद्धा तुम्हाला शक्य तितकी फायदा होणार आहे. जर कोणी हरवलेली व्यक्ती आहे किंवा मला कधी कधी अशी कमेंट येतात, आमच्याकडून काही चुका नसताना पण आम्हाला एका जाळ्यात अडकवलं आहे, आम्ही एका जाळ्यात फसलो आहे, त्यांच्यासाठी सेवा सांगा. एवढी प्रभावी तुम्ही कालभैरव अष्टकांचे पठण करावे. आता काही थोडक्यात उपाय बघूयात. महाराष्ट्रात कालभैरव जोगेश्वरी हे अनेक कुटुंबाची कुलदैवत आहे. कालभैरव जोगेश्वरी, भैरी, भवानी अशी कुलदैवत व कुलस्वामिनी म्हणून पूजा केली जाते. म्हणून काल अष्टमी दिवशी नक्की तुम्ही भैरव जोगेश्वरी किंवा भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची जोडीने पूजा करावी. सौभाग्यामध्ये वाढ होते. काल अष्टमीच्या दिवशी घरच्या घरी शिवलिंगावरती, शिवमंदिरात जाणे शक्य नसेल तर घरच्या घरी शिवलिंगावरती काळे तीळ आणि मोहरीच्या तेलाने अभिषेक केल्यास आपल्या एखादा शत्रू गुपित आहे किंवा शत्रू तुम्हाला माहीत आहे, तो मुद्दामून तुम्हाला त्रास देत आहे, तर तुम्ही काय करावे? तर कर्जात बुडालेला असाल किंवा कर्जात बाहेर पडण्यासाठी मार्ग निघत नसेल तर ओम ऋणमुक्तेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा मंत्र म्हणावा. कालभैरव मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर तिथे जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा. तर हा उपाय नक्की तुम्ही उद्या कालभैरव अष्टमी दिवशी म्हणू शकता. काल अष्टमी दिवशी तुम्ही एखादा खूप मोठ्या संकटात अडकलेला आहात, तुमचं दुःख पाठलाग करत आहे, पाठ सोडत नसेल तर दुःखातून, कष्टातून बाहेर पडण्यासाठी 125 ग्राम काळे तीळ, 125 ग्राम काळे उडीद आणि 125 मीटर काळा कपडा त्यामध्ये हे बांधून भैरवनाथ मंदिरात ठेवावे आणि तिथे 33 अगरबत्ती प्रज्वलित कराव्या आणि 1 मोहरीच्या तेलाचा दिवा लावून ओम श्री कालभैरवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तर मैत्रिणी, तुम्हाला आता ह्या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्हाला कालभैरव अष्टमी दिवशी कालभैरवांच्या मंदिरात जाणे जमत नसेल तर तुम्ही घरच्या घरी शिवलिंगासमोर हा उपाय करू शकता आणि जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कालभैरव मंदिरात म्हणजेच भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन हा जे काही तुम्ही पोटली तयार केलेली आहे तर ती पोटली तुमची मनोकामना, इच्छा पूर्ण करण्यासाठी ठेवून येऊ शकता आणि त्याच दिवशी 33 अगरबत्तीसुद्धा प्रज्वलित करू शकता. तर मैत्रिणी, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री कालभैरवाय नमः, ओम नमः शिवाय, हर हर महादेव नक्की टाईप करा. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. धन्यवाद.